प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा मैत्रिणींनो, आजच्या नेहमीच्या गीतामृत मालिकेमध्ये सर्वजणींचं स्वागत। तर आज आपण 30वा श्लोक बघणार आहोत। खूप महत्वपूर्ण आणि खूप सुंदर श्लोक आहे हा, ज्याच्यामध्ये भगवंत आपल्याला काय सांगत आहेत ते आपण बघूया। श्लोक म्हणते मी अगोदर 30वा। तुमच्याकडे जर आपण ह्याचं तात्पर्य पण वाचणार आहोत नंतर, तुम्ही जर हे पान नंबर 30 आहे, जर भगवद्गीता जर समोर ठेवून ते ऐकलं तर ते अजून छान राहील। अपि चेत् सुदुराचारो भजते मामन्यभाक् साधुरेव च समंतव्य सम्यग्यवसितो हि सा। अत्यंत दुराचारी मनुष्यही भक्तिमय सेवा करीत असेल तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो। किती सुंदर श्लोक आहे हा, की ज्यामध्ये भगवंत काय सांगत आहेत की अत्यंत दुराचारी मनुष्यही भक्तिमय सेवा करीत असेल तर त्याला साधूच समजले पाहिजे। आता आपल्या मनामध्ये हा श्लोक वाचून किंवा ऐकून प्रश्न पडू शकतो ना, की जर भक्तिमय सेवा तो व्यक्ती करतोय तर तो साधू दुराचारी कसा काय असू शकतो? आणि तो जर दुराचारी असेल तर त्याला आपण साधू कसे काय म्हणू शकतो? आणि पुढे जाऊन भगवंत काय शब्द अजून एक वापरतात, तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो। निश्चयामध्ये हा शब्द त्याच्यामध्ये खूप महत्वपूर्ण आहे, की भगवंत काय म्हणत आहेत, निश्चयामध्ये। आता सुदाचारी इथे काय आहे, चेत सुदाचारो दुराचारो, चेत सुदुराचारो म्हणजे काय, सुदुराचार। तर आता दुराचार हा शब्द आपण ऐकतो किंवा ह्यात ऐकलेला आहे। तर प्रभुपाद आपल्याला तात्पर्यामध्ये सांगत आहेत की हा दुराचार हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि तो आपण योग्य पद्धतीने समजून घेतला पाहिजे। तर आता पहिली गोष्ट म्हणजे भगवंत इथे काय हे आश्वासन देत आहेत, तो त्याला साधूच समजले पाहिजे। कारण आपण बघतो की भगवंत भगवद्गीतेमध्ये किती ठिकाणी आपल्याला एक श्लोक पण आहे, कदाचित त्याच्यामध्ये भगवंतांनी ऐकलेलं पण असेल तुम्ही सगळ्यांनी, की भगवंत सांगतायत की हे देवी देवता कुठून येत आहेत। भगवंत सांगतात की ते सर्वजण माझ्यापासून येतात। तर मग याच्यामध्ये आपण बघू शकतो की जेव्हा एखादी व्यक्ती काही दुराचारी वर्तन करते, परंतु ती निश्चयाने भगवंतांच्या भक्ती मार्गामध्ये मात्र भगवंतांचा आश्रय तिने घेतलेला आहे। म्हणून याला म्हणतात की, म्हणून भगवंत त्याला काय म्हणतात, दुराचारी म्हणजे काय, की जसं त्यांनी अनन्य म्हणजे अन्य देवी देवता सोडून त्यांनी भगवंतांचा आश्रय घेतलेला आहे। त्यांनी देवी देवतांचा आश्रय सोडलेला आहे आणि भगवंतांच्या आश्रयाला ते आलेले आहेत। म्हणून हा शब्द इथे महत्वपूर्ण आहे की निश्चय, म्हणजे काहीही झालं तरी ते भगवंतांच्या भक्तीला मात्र त्यापासून दूर होत नाहीयेत। भले काही गोष्टी त्यांच्याकडून होतात, परंतु आश्रय मात्र त्यांनी भगवंतांचाच घेतलेला आहे। देवी देवतांचा आश्रय त्यांनी घेतलेला नाही। की जसं लहान मूल असेल, की ते कसं असतं की आईवर आश्रित असतं। एखादं छोटं मूल जर असेल तर आईवर आश्रित असतं, त्यामुळे आई त्याची जास्त काळजी घेते, कारण ते पूर्णपणे आईवर अवलंबून आहे। आणि त्याच्यापेक्षा त्याचं मोठं भाऊ बहीण असेल तर त्याचं काय असतं की तो थोडा मोठा झालेला असतो, तो स्वतःच्या गोष्टी काही करू शकतो। म्हणून आई काय करते की आई त्याच्याकडे एवढं लक्ष देत नाही। का लक्ष देत नाही? कारण तो स्वतःच्या गोष्टी स्वतः करू शकतो, किंवा तो सांभाळू शकतो स्वतःला। तसं लहान मूल जे आहे ते आईवर आश्रित असतं, त्यामुळे आईची ती सर्वस्वी जबाबदारी असते। तसेच इथे जरी काही गोष्टी चुकल्या नाही चुकल्या तरी त्या व्यक्तीने, त्या जीवात्म्याने भगवंतांचा आश्रय घेतलेला आहे।
त्या आईसारखे आहेत भगवंत अशा भक्तांसाठी. आणि त्यांनी फक्त भगवंतांचाच आश्रय घेतल्यामुळे, त्यांनी देवी देवतांचा आश्रय न घेतल्यामुळे पूर्णपणे ते भगवंतांवर आश्रित आहेत. भगवंत त्याच्यापासून त्यांना संरक्षण देतात. मग आता विचार करा की अशा काही चुका होणाऱ्या भक्तांना सुद्धा भगवंत स्वीकारतात. आणि जे भगवंतांचे अनन्य भक्त आहेत आणि सदाचारी आहेत, तर त्या भक्तांबद्दल काय बोलावं मग. जर अशा भक्तांना सुद्धा भगवंत आश्रय देत आहेत, त्यांना सांभाळतात, कृपा देतात, तर मग जे अनन्य भक्ती भावनेने जर भगवंतांची भक्ती करत असतील तर त्यांना किती भगवंत अगणित अगणित कृपा देत असतील. तर म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की सुदाचारी हा शब्द आपल्याला काय शिकवतो. म्हणजे कसं असतं की जसं मी मागच्या वेळेस उदाहरण दिलं होतं की अग्नीमध्ये सोनं जर टाकलं, तर ते अजून उजाळतं. तशी ही भक्ती जी आहे, ही भक्ती आपल्याला भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर ही काय करत असते, ती शुद्ध करत असते. त्या अग्नीसारखी, अग्नी जसं त्या सोन्याला प्रखर बनवतो, तशी भक्ती ही आपल्याला प्रखर बनवत असते. तर आता हा सुदाचार म्हणजे काय, की हा शब्द आपण त्याच्यामध्ये आपण बघूया की सुदुराचार. सुदाचार वेगळा, सुदुराचार हा शब्द आपल्याला काय शिकवत आहे की जर एखाद्या व्यक्तीने हिंसा केली, कोणाची हत्या केली, किंवा परदार म्हणजे काय, परस्त्री गमन केलं, स्त्रीसंग केला अनैतिक, किंवा दुसऱ्याचं परद्रव्यादी म्हणजे दुसऱ्याचं द्रव्य म्हणजे काय की सोनं, किंवा ज्याची चोरी केली ते पळवलं, या तिन्ही गोष्टी जरी केलेल्या असल्या तरी त्या व्यक्तीला म्हणतात सुदुराचार. हा शब्द त्याच्यासाठी वापरलेला आहे. मग जर हे आता हे वाचलं आपण की परहिंसा, परदार, परद्रव्यादी म्हणजे दुसऱ्याची चोरी करणे, दुसऱ्याच्या स्त्रीचा भोग घेणे, किंवा परहिंसा, हिंसा करणे, आणि तरी पण ह्या व्यक्तीला भगवंत कसं काय आश्रय देत असतील हो, असा आपल्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो ना. आणि भगवंत सांगतायत की त्याला साधूच आश्रयच नाही, तर भगवंत म्हणतायत त्याला साधूच समजले पाहिजे. मग आता याला साधू कसं समजणार ना. तर भगवंत इथे एक वर्णन, एक शब्द वापरत आहेत इथे. हं? तो मनुष्यही भक्तिमय सेवा करत असेल तर भजते मामनन्य भाक, म्हणजे काय की तो जर माझी भक्ती करत असेल, ती पण अनन्य भावनेने, आणि माझं भजन करत असेल, तर अशा व्यक्तीला साधूच समजले पाहिजे. असे भगवंत इथं प्रखर म्हणजे एकदम स्पष्ट शब्दामध्ये सांगत आहे. आणि अनन्य, आणि आपण याच्यामध्ये बघूया की सुदुराचार आणि अनन्य याच्यामध्ये काय फरक आहे. अनन्य भक्त म्हणजे काय की जो कुठलेही देवतांची उपासना करत नाही, ज्ञानकांड, कर्मकांड याकडे तो आकर्षित होत नाही, आणि या जगामध्ये त्याला कुठल्याच गोष्टीचं आकर्षण नसतं, किंवा त्याला कुठलीच गोष्ट प्राप्त करायची इच्छा नसते, आणि तो भगवंतांना ती गोष्ट मागतही नाही, भौतिक गोष्ट मागत नाही. तो फक्त काय म्हणतो की परमेश्वराची प्राप्ती करणे हीच त्याच्या जीवनाचं एकमेव ध्येय असतं. तर त्याला म्हणतात अनन्य भक्त. तर ह्या अनन्य भक्ताला भगवंत किती कृपा देत असतील. मग हा जो आहे ना, हा सुदुराचार करतो, म्हणजे हे तीन गोष्टींचे हे करतो, पाप करतो. पाप नाही म्हणू शकत आपण त्याला, त्याच्याकडून काही गोष्टी घडतात. तर याच्यामध्ये मग काय महत्वाचं मानलेलं आहे भगवंतांनी, कशामुळे बरं त्याला ती कृपा देत असतील भगवंत, आणि म्हणतायत की कृपाच नाही तर त्याला साधूच समजले पाहिजे. तर त्याच्यामध्ये भगवंत सांगत आहेत की त्याची ती असणारी चेतना, आणि त्याची तो जर अनन्य भावनेने, अनन्य म्हणजे जर प्रामाणिकतेने तो भगवंतांची भक्ती करतोय, जसं मगाशी एक उदाहरण दिलं मी की लहान मूल जसं आईवर पूर्णपणे अवलंबून आहे, मग तसा तो जर भगवंतांवर अवलंबून आहे, भले काही गोष्टी चुकतायत त्याच्याकडून, परंतु तो अवलंबून मात्र भगवंतांवर आहे आणि भगवंतांवर पूर्ण आश्रित आहे. ह्या एकमेव श्रद्धेने भगवंत त्याच्यावर कृपा करतात. फक्त काय असतं की काही पूर्व कर्म असतात, किंवा पूर्व संस्कार असतात, पूर्वकर्माचे संस्कार असू शकतात, या जन्माचे बालपणापासून आपण ज्या संस्कारात वाढलेला आहोत ते संस्कार असतात आपल्यावर, त्याच्यामुळे पण ह्या गोष्टी घडतात. जसं आता आता आपण फॅन लावला, आणि फॅन जेव्हा लावतो तेव्हा तो घर 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 फिरतो, आणि जेव्हा आपण फॅनचं बटन बंद करतो, तर मैत्रिणींनो, तो फॅनचं बटन आपण बंद केलं तर तो फॅन लगेच थांबतो का हो? थांबतो का? लगेच थांबत नाही. तो हळूहळू हळू स्पीड कमी घेतो, आणि मग हळूहळू हळू तो पूर्ण थांबतो.
लगेच असं फॅनचं बटन केलंय, बंद केलंय आणि एकदम फॅन स्पीडनी चालतोय आणि एकदम बटन बंद केलं की फॅन एकदम जागेवर स्टॉप होतो, असं होतं का? नाही. तर तो थांबतो, कारण लगेचच्या लगेच तो थांबत नाही. मग तसे आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण सुद्धा आपल्या पूर्वजन्माचे काही कर्म असतील, काही चेतना असतील किंवा या जन्मामधले काही संस्कार असतात आपल्यावर, आणि त्या संस्कारांमुळे इच्छा नसते त्या व्यक्तीची त्या चुका करण्याची किंवा त्याकडे आकर्षित होण्याची, पण तरीही पूर्व जे काही संस्कार असतात त्याच्यामुळे ती गोष्ट घडते. त्यामुळे तो जरी भक्ती मार्गामध्ये तो व्यक्ती असला तरी ह्या गोष्टी त्याच्याकडून होऊ शकतात. परंतु काय होतं, हे पूर्व संस्काराने होते. म्हणून जरी भक्तीमध्ये आला तरी लगेचच्या लगेच तर काय सगळ्या गोष्टी आपले अनर्थ नष्ट होत नाही. त्या फॅन प्रमाणे आपण भक्तीमध्ये दिसतो, परंतु तो फॅन कसा नंतर थोडा थोडा फिरत राहतो, नंतर थांबतो. तसे आपले सुद्धा आहे की आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही पूर्व संस्कारामुळे काही गोष्टी दिसतात, लगेचच्या लगेच त्या नष्ट होत नाहीत. परंतु ती व्यक्ती जर प्रामाणिक भावनेने जर भगवंतांना शरण गेलेली असेल, त्याच्याही काही मर्यादा येतात, त्याला स्वभावाच्या मर्यादा येतात, संस्काराच्या मर्यादा येतात, आणि इच्छा नसून पण त्या गोष्टी त्याच्याकडून घडतात. की आता जर आपल्याला खूप छान उदाहरण एका भक्तांनी सांगितलं होतं की ते म्हणायचे की दुपारचा जो वेळ आहे ना, तो मला खूप प्रयत्न करतो की मी दुपारच्या वेळेमध्ये की चांगली म्हणजे वाचन करणे किंवा काय करणे, या गोष्टी भक्तिमय ऍक्टिव्हिटीज मध्ये तो दुपारचा वेळ असतो जो मिळालेला मला, की मी प्रयत्न करतो की ते त्याच्यामध्ये हे करण्याचा. पण बराच वेळा काय होतं मला, मी जसं हरिनाम असेल, वाचन असेल, श्रवण असेल, कुठलीही गोष्ट करताना ना मला ना झोप येते. इतकी झोप येते म्हणे मला की माझे डोळे असे एकदम एकदम पूर्ण हे होऊन जातात. आणि मग त्यांनी त्यांच्या आईला विचारले की मला दुपारच्या वेळेमध्ये इतकी झोप का येते? तेव्हा त्यांची आई सांगते की मी तुला लहानपणापासून दुपारच्या वेळेमध्ये झोपवलेलं आहे आणि त्यामुळं काय झालेलं आहे की तुझ्या शरीराला ते वळण पडलेले आहे. त्यामुळे त्या वळणामुळे, त्या संस्कारामुळे ती वेळ झाली आणि त्यावेळेस तू जे काही करायला लागला की त्यावेळेस तुला झोप येते. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की कधी कधी भक्त हे जरी ते काही गोष्टी त्यांच्याकडून चुकताना झाल्या, चुकी झाल्या, तरी आपण भगवंत सांगताय की त्याला त्या दृष्टीने बघितले नाही पाहिजे, कारण तो भगवंतांना शरणागत झालेला असतो. की आता एखादी व्यक्ती आहे, की अगोदर एकदम पूर्ण सिगारेटच्या आहारी गेलेली आहे, आणि जर भक्तीमध्ये आली आणि तिने ते सिगारेट सोडली, की ते समजा ठीक आहे ते व्यसन सोडलं की आता मला हे करायचंय, पण कधीतरी त्याला मोह झाला त्या सिगारेटचा आणि एखाद्याने ती सिगारेट ओढली आणि आपण ती बघितली, की आपण त्याला लगेच काय म्हणायचं, अरे बघा भक्तीमध्ये आलाय किती पाप करतोय हा. तर असे नाहीये. त्याच्या स्वभावाच्या त्याला मर्यादा येतात, त्याच्या संस्काराच्या येतात. मग त्यांनी ती सिगारेट ओढली म्हणून काय आपण त्याला लगेच अपराधी मानायची का? नाही. कारण तो प्रयत्न करतोय तो त्याच्यामध्ये, आणि हे प्रयत्न करताना काही गोष्टी इच्छा नसतानाही होतात संस्कारांमुळे. मग त्यावेळेस भगवंत सांगतायत की असं आपण अपराधी भावनेने त्याच्याकडे बघितले नाही पाहिजे, तर त्याला आपण साधू म्हणूनच समजले पाहिजे. मग आता हा साधू जो आहे, तर साधू, मग आपल्याला प्रश्न पडू शकतो ना की साधू तरी आपण कसे म्हणायचे त्याला? साधू हा शब्द भगवंत का म्हणत आहेत? म्हणजे या श्लोकाचा अर्थ असा तर नाही ना की आपण भक्तांना काही लायसन मिळाले का कुठली गोष्ट भक्ती मार्गामध्ये पण यायचं आणि काही गोष्टींच्या मस्त स्वतःला मनाला वाटेल तशी इंद्रिय तृप्ती पण करायची, असं असं तर भगवंत इथे सांगतायत का? तर नाही. भगवंत इथे अजिबात असं त्याचा अर्थ सांगत नाही. तर भगवंत काय सांगत आहेत की कसं आहे की शेवटी पूर्वसंस्कार तर आहेतच, परंतु आपण आपल्या इच्छा हा कशा करतोय आणि त्या इच्छानुसार आपण मार्गक्रमण कसे करतोय यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. की जसं गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात, बरोबर की नाही, गुरु गुरु आपल्याला तिथपर्यंत नेतात, पण शेवटी रस्ता आपल्याला भक्ती मार्गाचा आपल्यालाच चालावा लागतो. गुरु आपल्याला मार्ग दाखवतात. जसे एखादे दोन घोडे आहेत, त्यांना जर पाणी प्यायचंय, पाण्याची वेळ झाली त्यांची, तर त्या पाण्याच्या तळ्यापर्यंत नेण्याची जबाबदारी मालकाची असते, पण पाणी पिईल की नाही ती घोड्याची जबाबदारी असते. तसेच गुरु महाराज आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातात, परंतु आपण आपल्या इच्छा आपण चालत जाणे ही आपली जबाबदारी असते. आणि या प्रवासामध्ये कधीतरी आपल्या या संस्कारांमुळे कोणाकडून काही चूक पण होऊ शकते किंवा पतन होतानाही दिसू शकते. परंतु भगवंत इथे स्पष्ट शब्दात सांगत आहेत की जरी तो दुराचारी मनुष्यही भक्तिमय सेवा करत असेल तर त्याला आपण साधू समजले पाहिजे. म्हणून हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की हा सुदुराचार आणि अनन्य भक्त यामध्ये काय फरक आहे आणि आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा पाहिजे. तर ही अनन्य भक्ती कशी प्राप्त होऊ शकते आपल्याला?
की जसं मी म्हंटल की नेहमी आम्ही सांगत असतो की कुठलीही गोष्ट जशी तुम्ही वारंवार श्रवण करता, 9विधा भक्ती आहे त्याच्यामधलं पहिलं जे आहे श्रवणम, म्हणजे इथून आपली सुरुवात होते भक्तीची. पहिले जी स्टेप्स असेल, ती पाऊल असेल, तर ते श्रवणम. म्हणजे जेव्हा वारंवार वारंवार आपण श्रवण करतो, त्यावर चर्चा करतो. जसं आता हे गीतामृत आहे, आपण का रोज ठेवतोय? तर कारण रोजची रोज तर मनाला आपल्या स्पर्श व्हावा, रोज रोज आपण त्याची चर्चा करावी, याच्यासाठी आपण ते ठेवतो. तर त्यांनी काय होतं की आपली श्रद्धा ही वाढत जाते. आम्ही त्याच्यातून गेलेलो आहोत, मी स्वतः त्यातून गेलेले आहे की कशा पद्धतीने आपली श्रद्धा वाढू शकते. आणि मैत्रिणींनो, तुम्ही त्याचा कदाचित अनुभव घेत असतात की जर आपण वारंवार श्रवण केलं, हे क्लास ऐकले, वाचन केलं, तर आपली सुद्धा रुची कशी वाढते याच्यामध्ये, कशी श्रद्धा वृद्धिंगत होते. म्हणून अनन्य भक्ती म्हणजे काय, की वारंवार आपल्याला यावर चर्चा करायची, वारंवार आपण भगवद्गीता ऐकली पाहिजे. हं? आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण करत राहतो, आणि करत राहतो, तेव्हा आपल्यामध्ये ती अनन्य भक्तीची भावना जी आहे, अनन्य भक्तीची भावना नाही म्हणू शकत, अनन्य भक्ती आहे ती वृद्धिंगत होत राहते. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, की सगळ्यात महत्वाचा आपला ऍटिट्यूड किती सिन्सिअरली आहे, आपण किती गंभीरतेने, किती गंभीर दृष्टिकोनातून याकडे बघत आहोत, याच्यावर सगळं आहे. की असं नाहीये की हा हा सगळा, मी म्हंटल ना मगाशी, नेहमी आम्ही सांगत असतो की हा सगळा चेतनेचा खेळ आहे. की तुमची प्रामाणिक चेतना, तुमची श्रद्धा ही कशी आहे, यावर भगवंत आपल्याला कृपा प्राप्त करून कृपा देत असतात. भगवंत काय आहेत, की भावाचे भुकेले आहेत. आपण म्हणतो ना, भगवंत हे भावाचे भुकेले आहेत. मग याचा अर्थ काय आहे, की नुसता भगवंतांना भावच द्यायचा आणि भावना द्यायची, बाकीच्या प्रॅक्टिकली गोष्टी काहीच करायच्या नाही, असा तर त्याचा अर्थ होत नाही. अनन्य भक्ती म्हणजे आपण भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या भक्तिमय सेवा असेल, आपली साधना असेल, तर ती आपल्याला करत राहायची आहे. परंतु ते करताना आपण प्रामाणिकपणे, आपण सिन्सिअरली त्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण करत राहतो आणि ते करताना मात्र पूर्वसंस्काराने आपल्याकडून काही पाप घडतं, काही पातक होतं आणि पतन होण्याच्या मार्गावर आपण दिसतो, तरीही आपण त्या भक्ताला कशा दृष्टीने बघितलं पाहिजे, की तो भगवंतांचा भक्त आहे आणि त्यांनी भगवंतांना सोडलेलं नाहीये. तर ही श्रद्धा आपली त्यामध्ये पाहिजे. एकदा ना पुण्याचे सॉरी पुण्याचे नाही, मायापूरला एक जननिवास प्रभूजी म्हणून प्रभुपादांचे, श्रील प्रभुपादांचे शिष्य, तर त्यांना एकदा एका भक्तांनी प्रश्न विचारला होता की ही नामरुची जी आहे, तर ही कशाने प्राप्त होऊ शकते. तर म्हणजे कशामुळं हा नामरुची आपल्यामध्ये येऊ शकते. आता आपण हरिनाम घेतो, पण किती वेळा आपल्याला एखादं हरिनाम 16 माळामध्ये एखादा महामंत्र तो आपल्याला हृदयाला स्पर्श करून जातो, तो पण कधीतरी, असे नाही की तो होतो. म्हणजे हे हरिनामामध्ये आपल्याला टेस्ट का नाही येत. जसं की आपण बघतो साधू संत जे आपले वारकरी संप्रदायातले, तुकाराम महाराज असतील, वेगवेगळे संत होऊन गेलेले आहेत. काल श्री तुलसी माताजींनी खूप छान वेगवेगळी उदाहरणं आपल्याला दिले, की भगवंत कसे त्यांच्या भक्तांच्या घरी जाऊन सेवा करतात. भगवंत त्यांची, भगवंतांचं किती प्रेम असतं त्यांच्यावर. मग ही जी कृपा त्यांना प्राप्त झालेली आहे, ती नामामध्ये, त्यांनी नामामध्ये भगवंतांना शोधलेलं आहे. भगवंत काय डायरेक्ट त्यांच्या पुढे आलेले नाहीत, पण त्या हरिनामामध्ये भगवंत आहेत. म्हणून ते म्हणतात की या नाम रुची प्राप्त करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. त्यावेळी जननिवास प्रभूजी इतकं सुंदर उत्तर देतात, की ते सांगतात की पहिली गोष्ट म्हणजे कृष्णांचं नाम हे श्रीकृष्णांचं नाम हे श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे, हे आपली श्रद्धा पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ध्यानपूर्वक जप केला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भौतिक कुठल्याही गोष्टींची कामना आपण नाही केली पाहिजे. तेव्हा कुठे आपल्यामध्ये ती नामरुची आपल्याला प्राप्त होऊ शकते. मग ही नामरुची जेव्हा प्राप्त होते, तेव्हा तो भक्त नामरुची प्राप्त होते, परंतु तो नामरुचीद्वारे आपली प्रगती करत असतो. परंतु तरीही कधी कधी अशा घटना एखाद्या वैष्णवाच्या जीवनामध्ये घडतात. म्हणून ह्या व्यक्तीला, ह्या भक्ताला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण साधूच समजले पाहिजे. जरी काही चूक झाली त्यांच्याकडून, तरी आपण त्याकडे दूषित नजरेने बघू नये. आणि तशी जर आपण भावना आपली आपली असेल किंवा आपण त्या नजरेने बघितलं, तर हा खूप मोठा अपराध भगवंतांप्रती होतो. भगवंत म्हणतात हा खूप मोठा अपराध आहे. तर मग आता याच्यामध्ये की सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, की अजून एक कुठली गोष्ट भगवंत सांगत आहेत, की श्रेष्ठ निश्चय, म्हणजे त्या व्यक्तीचा, त्या भक्ताचा निश्चय किती आहे. की जरी काहीही झालं
तरी तो भगवंतांच्या चरण कमलांना सोडत नाही. हं? की काही गोष्टी आपल्या सुद्धा असतात आपल्या स्वभावामध्ये. आता आपल्याला सुद्धा किती गोष्टींची आपली इच्छा असते, आपण किती वेळा नवीन वर्षाचा संकल्प करतो, लवकर उठायचंय, फिरायला जायचंय, व्यायाम करायचाय, आपण प्रयत्न करतो. पण कधी कधी होतं का, एखादं डाएट असतं, आपल्याला सांगितलं असतं हे खायचं नाही, तरी पण कधीतरी आपल्याला खाण्याचा मोह होतो की ते खावं असं वाटतं. वर्षाचा संकल्प करतो नवीन वर्षाचा, पण कधी कधी राहतं, कधी कधी होतं. मग याचा अर्थ असा आहे का तो अपराधी झाला किंवा त्याच्याकडून चूक झाली? दुसरा याच्यातून अर्थ घेऊ शकतो की ती व्यक्ती प्रयत्न करतीये. मग याच्यामध्ये सुद्धा ती व्यक्ती भगवंतांना चरण सोडलेलं नाहीये, चरण कमल भगवंतांकडेच ती आकर्षित आहे, जरी काही चुका झाल्या तरी. म्हणून हा निश्चय जो असतो, तो जो श्रेष्ठ निश्चय म्हणू शकतो आपण याला, की त्या भक्ताची जी निश्चय, श्रेष्ठ निश्चय म्हणजे काय, की भगवंतांच्या प्राप्तीचा निश्चय जो असतो, त्यामुळे भगवंत त्याच्याकडे आकर्षित होतात. म्हणजे कधी कधी काही भक्तांच्या जीवनामध्ये खूप काही संकट येतात. आता श्रीमद भागवतम मध्ये खूप छान स्टोरी आहे वृत्रासुराची, सगळ्यांना माहित असेल ती, की पूर्वजन्मीच्या काही शापामुळे त्यांना वृत्रासुराचा, असुराचा जन्म मिळाला. हं? आणि त्या जन्मामध्ये त्यांनी इंद्राबरोबर युद्ध केलं. परंतु इंद्राबरोबर युद्ध करताना त्यांनी असुरांच्या बाजूने, राक्षसांच्या बाजूने युद्ध केलं, कारण ते स्वतः त्यांना शाप मिळालेला होता. परंतु त्यांची जी चेतना होती ती पूर्ण कृष्ण भावनामय होती. म्हणजे जो इंद्राला देवता देव असून इंद्राला जे समजलं नाही, असं भक्तीचं गुह्य ज्ञान वृत्रासुराच्या हृदयामध्ये होतं. मग बाह्य दृष्टीने जरी वृत्रासुराला तो शाप मिळाला आणि वृत्रासुर एक राक्षस झाला होता, पण तरीही भगवंतांनी त्याला कधी दूषित नजरेने बघितलं नाही. आणि दुसरी गोष्ट आपण बघू शकतो ह्याच्यामध्ये, की ह्या वृत्रासुराला असुर कुळात जन्म मिळाला, तरी त्याची भगवंतांप्रतीची जी भक्ती आहे ती किती श्रेष्ठ होती. म्हणजे इथे त्या युद्धाच्या रणांगणावर तो वृत्रासूर इंद्राला सुद्धा उपदेश करत आहे. खूप सुंदर अध्याय आहे तो त्याच्यामध्ये, की वृत्रासूर किती भक्तिमय वचने बोलत आहेत. तर याच्यातून आपण बघू शकतो की याला म्हणतात, अशा भक्तांच्या बाबतीत जरी काही गोष्टी झाल्या तरी ते भगवंतांची भक्ती किंवा भगवंतांवरची श्रद्धा ही त्यांची हलून देत नाही. तर हे महत्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये ना खूप सुंदर नरसिंह पुराणामधला एक श्लोक आहे. तर तो श्लोक काय आहे आपण बघूया. भगवती च हरावनन्य चेता भ्रूशमलिनोपि विराजते मनुष्यः नहि शशाकुल शुच्छबी कदाचित तिमिर परा भवतामुपैति चंद्रा. म्हणजे काय, की ते भगवंत काय सांगत आहेत, की भगवत भक्तीमध्ये, म्हणजे प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगत आहेत, की भगवत भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न झालेला मनुष्य जरी निंद्य कृत्य करताना आढळला, तरी त्याची कृत्य म्हणजे चंद्रावर असलेल्या सशाच्या डागाप्रमाणे असल्याचे जाणले पाहिजे. अशा कलंकामुळे चंद्रप्रकाशाच्या प्रसारणामध्ये मुळीच बाधा येत नाही. त्यामुळे सदाचाराच्या मार्गावरून भक्ताच्या झालेल्या आकस्मिक पतनामुळे त्याला दुराचारी म्हणता येत नाही. किती सुंदर उदाहरण इथे प्रभुपाद आपल्याला तात्पर्यामध्ये देत आहेत. आणि हा श्लोक किती त्याच्याशी म्हणजे किती मॅच होत आहे, किती सुंदर हा श्लोक आहे, की ज्याच्यामध्ये हे सांगत आहेत, की जसं की याच्यामध्ये अर्थ काय दिलेला आहे, की आपण जर कोणाचंही सौंदर्य जर असेल तर आपण कोणाची उपमा देतो एखाद्याच्या सौंदर्याला? चंद्राची उपमा देतो की नाही? चंद्रमुखी, चंद्रासारखा आहे, अशी चंद्राचीच उपमा देतो ना. आणि जेव्हा आपण एखाद्याला चंद्रमुखी म्हणतो किंवा चंद्राची उपमा देतो, त्यावेळेस आपल्याला ते आठवतं का? हा नाही नाही, त्या चंद्रावर डाग आहे, असं आपण म्हणतो का? चंद्राचा डाग आपण विसरून जातो ना. किंवा तो जो चंद्र आहे, तर त्या चंद्राला जर डाग आहे तर असा त्याचा अर्थ होतो का, की आता अंधकाराने त्याला झाकून टाकलेला आहे, त्या चंद्राला आता अंधार पडलेला आहे आणि अंधकाराने चंद्राला गिळून घेतलेला आहे, असं आपण म्हणतो का? त्या चंद्राचा प्रकाश, तर तो चंद्राचा प्रकाश इथे काय सांगितलंय, की तो चंद्राचा जो प्रकाश आहे, त्या चंद्रप्रकाश जो परावर्तित होतो त्याच्यावर काहीच फरक पडत नाही. आणि त्याच चंद्राची उपमा आपण या जगामध्ये कोणाच्याही सौंदर्य असेल किंवा काय असेल तर त्याला आपण ह्या चंद्राची उपमा देतो. मग आपण त्या डागाकडे आपले लक्ष जाते का? अगदी तसेच असे जे भक्त असतात, भले त्यांचं काही पतन जरी झालं किंवा काही गोष्टी त्यांच्याकडून झाल्या, तरी आपण त्या चंद्राप्रमाणे त्यांना बघितलं पाहिजे, की त्यांच्याकडे तो एक डाग आला म्हणून आपण त्यांना लगेच दुराचारी किंवा पतन झालं किंवा पापी म्हटलं, की असं आपण म्हटलं नाही पाहिजे. जसा अंधकार चंद्राला ग्रहण म्हणजे गिळंकृत करू शकत नाही. करू शकतो का? नाही करू शकत. मग अगदी तसंच त्याची भक्तिमय जी तत्व आहेत, जे काही भक्ती ती ह्या एका गोष्टीमुळे
नक्कीच गिळंकृत करू शकत नाही. म्हणून अशा भक्ताला आपण काय म्हटलं पाहिजे, साधू म्हणून समजलं पाहिजे. म्हणजे भले त्याच्यामध्ये कितीही दोष दिसले जसं जसं चंद्रामध्ये सॉरी जसं चंद्रामध्ये तो डाग आपण बघत नाही, तसं भक्तामध्ये सुद्धा कितीही दोष असले तरी त्या चंद्राप्रमाणे आपण भगवंतांना भगवंतांच्या भक्तांना बघितले पाहिजे. कारण तो भगवंतांचा त्यांनी आश्रय घेतलेला आहे. म्हणून काही जुन्या आपल्या ज्या वाईट सवयी असतात, तर त्या सहजासहजी बदलत नाहीत. तर त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि त्या प्रयत्नामध्ये कधी कधी अशा गोष्टी होऊ शकतात. म्हणून जुन्या आपण म्हणतो ना, जुन्या वाईट सवयी असतील, म्हणजे चांगल्या सवयी लागायला खूप वेळ लागतो, परंतु वाईट सवयी मोडायला खूप काळ जातो. मग तसं आपण तर आपला बालपणीच्यावर जे काही आपल्यावर संस्कार झालेले आहेत, ते संस्कार घेऊन इथपर्यंत आलेलो आहोत. पूर्वजन्मीचे आपले काही संस्कार आहेत, आपल्या स्वभावाच्या काही मर्यादा आहेत, आणि याच्या विरुद्ध तो संघर्ष करत आहे. आणि या संघर्षामध्ये कधी कधी काही गोष्टी होऊ शकतात. तर त्याच्यासाठी त्या त्या गोष्टीला उद्देशून भगवंत आपल्याला हा श्लोक सांगत आहेत. तर आपण थोडस ना तात्पर्यामध्ये पण जाऊया. मोठं तात्पर्य आहे, परंतु थोडस तात्पर्य वाचून त्याच्यावर काही काही ठिकाणी आपण थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे हे श्लोक आपल्याला समजण्यासाठी अजून सोपा जाईल. या श्लोकामधील सुदुराचार हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि आपण तो योग्य प्रकारे समजून घेतला पाहिजे, की मगाशी का आपण त्यावर चर्चा केली. बद्ध अवस्थेतील जीवांची दोन प्रकारची कर्म असतात. एक उपाधियुक्त किंवा बद्ध कर्म आणि दुसरे स्वरूपभूत कर्म. शरीर संरक्षण करणे किंवा समाज आणि राष्ट्राच्या नियमानुसार राहणे या संदर्भात निश्चितच निरनिराळी कर्मे असतात आणि भक्तांना सुद्धा बद्ध अवस्थेत ही कर्मे करावी लागतात. याच कर्मांना उपाधियुक्त किंवा बद्ध कर्म असे म्हटले जाते. म्हणजे आपल्या संसारिक जीवनामध्ये आपल्याला जसं प्रभुपाद सांगतात की सगळ्या प्रकारची कर्म आपल्याला करावी लागतात आणि ते एका भक्ताला सुद्धा या जगात करावी लागतात. मग त्याला म्हणतात बद्ध कर्म किंवा उपाधियुक्त कर्म. या व्यतिरिक्त ज्या जीवाला आपल्या आध्यात्मिक स्वरूपाची जाणीव झाली आहे आणि जो कृष्ण भावनेमध्ये अथवा भगवत भक्तीमध्ये युक्त झाला आहे, त्याच्या कर्मांना दिव्य कर्म म्हटले जाते. म्हणजे काय आहे की फक्त हीच गोष्ट करत नाही, की पूर्ण संसारिक गोष्टींमध्ये आसक्त झालेला आहे. तर ज्या जीवाला या व्यतिरिक्त आपल्या आध्यात्मिक स्वरूपाची, म्हणजे आपल्या आध्यात्मिक कर्तव्य काय आहेत, की त्या कर्तव्यांची, त्या स्वरूपाची जेव्हा जाणीव होते आणि जेव्हा तो अशा पद्धतीने कर्म करायला लागतो, तेव्हा तीच कर्म काय होतात, दिव्य कर्म ठरतात. अशी कर्मे स्वरूपावस्थेत केली जातात आणि त्यांनाच भक्ती म्हटली जाते. म्हणजे जेव्हा आपण अशी कर्मे आपल्या जीवनामध्ये करायला लागतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, भक्ती म्हणतात. भक्ती ही वेगळी नाहीये, आपली कर्म आपल्याला करायचीच आहेत, जे काय आहे त्या शरीराशी निगडीत जे काय आहे ते करायचं आहे, परंतु त्याबरोबर आध्यात्मिक कर्म आपण करतो तेव्हा ते दिव्य कर्म होतं. कधी कधी भक्तियुक्त कर्म आणि शरीराशी संबंधित कर्मे एकमेकांशी समांतर चालत असतात, परंतु पुन्हा कधी कधी या क्रियांचा एकमेकांशी विरोध होतो. शक्यतो भक्त अत्यंत सावध असतो, तो आपल्या अनुकूल अवस्थेला बाधा होईल असे कोणतेही कृत्य करत नाही. असे होते ना कधी कधी भक्तांना पण काही काही गोष्टी भक्तिमय जीवनाशी खरं तर तो विरोधाभास असतो ते करणं. कधी कधी एखादा भक्त असतो काही सरकारी गव्हर्नमेंटच्या जॉबला असतो, तिथे काही लाचखोरी असती, बऱ्याच काही गोष्टी असतात आणि परिस्थितीने काही काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. मग आता हे भक्तीशी निगडीत नाही, हे उग्र कर्म आहे, पाप कर्म आहे. अशा वेळेस कितीतरी काही लोक प्रामाणिक बघितलेले आहेत की जे भगवंतांप्रती समर्पित आहेत, तर त्या अशा गोष्टींचा वापर भगवंतांच्या सेवेमध्ये करून टाकतात. त्यांची इच्छा नसते, परंतु परिस्थितीने त्यांना ते करावं लागतं. आणि ज्यावेळेस अशा चुकीच्या मार्गाने काही गोष्टी त्यांना तिथे कराव्या लागतात आणि येणारी जी लक्ष्मी असते ते पूर्णपणे समर्पित ती भगवंतांना हे करून टाकतात, भगवंतांच्या सेवेमध्ये देऊन टाकतात. म्हणून आपण हे बघू शकतो की कधी कधी भक्तिमय कर्माच्या विरोधात कधी कधी ही कर्म होतात. परंतु त्याच्याबरोबर पुढे प्रभुपाद काय म्हणतात, शक्यतो भक्त अत्यंत सावध असतो. म्हणजे असे नाही की झालं की झालं, भक्त हा कसा असतो, सावध असतो आणि तो आपल्या अनुकूल अवस्थेला बाधा होईल असे कोणतेही कृत्य करत नाही. तो जाणतो की आपल्या कर्मातील पूर्णत्व हे आपल्या कृष्ण भावनेतील उत्तरोत्तर अनुभूतीवर अवलंबून असते. तथापि कधी कधी असे दिसते की कृष्ण भावना भावित मनुष्य सामाजिक अथवा राजकीय दृष्ट्या अत्यंत घृणास्पद असे कार्य करतो, परंतु अशा क्षणिक अधोगतीमुळे तो अपात्र ठरत नाही. आता ह्याच्यामध्ये ना राजकीय दृष्ट्या असा आपण शब्द आलेला आहे, तर ह्याच्यामध्ये ना अक्रूरजींचं उदाहरण खूप सुंदर आहे. तर हे अक्रूर जे आहेत ना, त्यांनी श्रीकृष्णांचे सासरे
सत्यजित यांचा वध केलेला होता. आणि हेच अक्रूरजी भगवंतांचे कोण आहेत? शुद्ध भक्त आहेत. म्हणजे काही कारणांनी त्यांनी तो केलेला होता. पण इथे आपण बघू शकतो की भगवंतांनी कधीच त्यांच्यामध्ये दोष बघितला नाही. जसं सुग्रीव आहे, रामायणामधलं एक उदाहरण आहे. सुग्रीवजी पण भोगामध्ये लिप्त झाले होते एकेकाळी. भगवंतांचं प्रॉमिस त्यांनी घेतलं सेवेचं, पण परंतु ते काही त्या मधल्या काही काळामध्ये चातुर्मासामध्ये ते भगवंतांना विसरून गेले होते. आणि जेव्हा भगवंतांनी त्याची जाणीव करून दिली, म्हणजे भगवंतांनी त्यांच्यामध्ये दोष बघितला नाही, तर भगवंतांनी काय बघितलं त्यांच्यामध्ये? ती काही गोष्टींमध्ये काही परिस्थितीमुळे ती अयोग्यता आलेली असते, परंतु भगवंत त्याच्यामध्ये दोष बघत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंत दोष बघत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी अशुद्धता आहे, ही कशामुळे जाऊ शकते आपल्या हृदयातील? तर ही अशुद्धता चांगल्या हरिनामाने आपण जितकं चांगल्या पद्धतीने बिना अपराध न करता जेव्हा हे हरिनाम घेऊ, तेव्हा भगवंत तीही अशुद्धता आपल्या हृदयातील दूर करतात. म्हणून ही भक्तीमध्ये सगळ्यात कुठली गोष्ट आवश्यक आहे? तर विरक्ती. म्हणजे ज्या गोष्टी भक्तिमय जीवनासाठी बाधक आहेत, तर त्याच्यासाठी आपण काय बघितलं पाहिजे? की आपण म्हणजे विरक्त राहिलं पाहिजे त्या गोष्टींपासून. आणि जेव्हा ही विरक्त राहत असताना कधी कधी काही नियम मोडले जातात परिस्थितीमुळे, म्हणून मग भगवंत त्या भक्तांबद्दल वारंवार हे आपल्याला सांगत आहेत. तर आता विरक्ती म्हणजे काय? की आसक्ती, आपल्याला आपण वेगवेगळे मार्ग बघितलेले आहेत, ज्ञान मार्ग, कर्म ध्यान मार्ग, असे वेगवेगळे मार्ग, भक्ती मार्ग, श्रीमद भगवद्गीतेच्या आतापर्यंतच्या क्लासमध्ये चर्चा ऐकलेली आहे. तर त्याच्यामध्ये ना कर्मयोग हा कोणासाठी असतो? की अत्यंत आसक्त असणाऱ्यांसाठी कर्मयोग असतो. आणि विरक्त जे लोक असतात त्यांच्यासाठी ध्यान योग असतो. आणि ज्यांना की खूप जास्त आसक्ती पण नाही आणि खूप जास्त विरक्ती पण नाही, त्यांच्यासाठी हा भक्ती मार्ग असतो. तर विरक्ती म्हणजे काय? की कधी कधी ना एखादी त्यागी लोक असतात बघा, आणि ते इतके विरक्त असतात, म्हणजे कठोर हृदयाचे बनतात ते. ते त्यांचं हृदय कसं असतं? ते कठोर असतं त्यागी लोकांचं. आणि आसक्ती ज्यांना असते ना, ते पूर्ण भोगामध्ये लिप्त झालेले असतात. परंतु भक्तीमध्ये भक्ती मार्गाचं पालन करणारा जो असतो ना, त्याचं कसं असतं? की त्याचं जीवन जे आहे ना, ते कसं असतं? की भक्तिमय गोष्टींनी तो इतका आनंदी झालेला असतो, त्यामुळे या जगात राहून पण त्याला या गोष्टींची विरक्ती असते. परंतु त्याचबरोबर त्याचं हृदय पण संवेदनशील असतं. हृदय पण त्याचं एकदम कोमल असतं. म्हणजे हे कसे असतात? दोन टोक असतात. एक एकदम विरक्ती, एकदम कठोर, की ते करायचंय म्हणजे तेच बस, बाकीचं माझ्यासाठी माझी तपश्चर्या महत्वाची, बाकी भले काही पण होऊ दे. म्हणजे ही विरक्ती. ना आसक्ती म्हणजे काय? की मला हे करायचंय, माझे त्याच्या पुढे माझ्या कुठलीच गोष्ट महत्वाची नाही. माझी इंद्रिय तृप्ती, माझ्या भोग सेवेमध्ये जी गोष्ट आड येणार त्याला मी बाजूला करणार. तर असे हे दोन टोक असतात. परंतु भक्ती मार्गामध्ये भगवंत काय करतात? की ह्या अनन्य भक्ती भावनेने आपल्या हृदयामध्ये तो आनंद देतात. आणि या जगामध्ये राहून पण आपल्याला विरक्ती तर येतेच, परंतु त्याचबरोबर भगवंत या सर्व गोष्टींप्रती विरक्तीने जी कठोरता येते, ती कठोरता न देता आपलं हृदय हे संवेदनशील बनवतात. तर हा आहे भक्ती मार्ग. म्हणून आपण बघू शकतो की भक्ती मार्ग हा आपल्याला कशा पद्धतीने म्हणजे युक्त वैराग्य शिकवतो. युक्त वैराग्य म्हणजे आपण त्या दिवशी चर्चा केली की ज्या गोष्टी, कुठलीही गोष्ट भगवंतांच्या सेवेत लावणे, म्हणजे त्या गोष्टीची विरक्ती पण आहे, पण त्याचबरोबर त्या गोष्टीचा तिरस्कार पण नाही, कारण ती गोष्ट आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लागतो. तर हे भक्ती मार्गामध्ये होते. म्हणून परंतु इथपर्यंत आलोय की अत्यंत घृणास्पद असे कार्य करतो, परंतु अशा क्षणिक अधोगतीमुळे तो अपात्र ठरत नाही. श्रीमद भागवतात सांगितले आहे की मनुष्याचे प्रतन झाले असले तरी तो अंतकरणपूर्वक भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त असल्यास भगवंत त्याच्या हृदयात स्थित असल्यामुळे त्याचे शुद्धीकरण करून त्याला पापमुक्त करतात. भौतिक विकार इतके प्रबळ आहेत की भगवत सेवेमध्ये पूर्णपणे युक्त झालेले योगीही कधी कधी विकारांमध्ये पाशबद्ध होतात. आता आपल्याला वेळ नाही त्याच्यामध्ये जायला, पण आपण बघितलेलं आहे कितीतरी शास्त्रांमध्ये असे अगणित उदाहरण आहे. अजामिळाचं सुद्धा उदाहरण आपण बघू शकतो. परंतु कृष्ण भावना ही त्याहूनही प्रबळ असल्या कारणाने अशा प्रासंगिक पतनापासून भक्तांचा तात्काळ उद्धार होतो. म्हणून कृष्ण भावना सदैव यशदायीच असते. एखाद्या भक्ताचे आदर्श मार्गापासून आकस्मिकरित्या पतन झाले तरी त्या भक्ताला कोणीही तुच्छ लेखू नये, कारण पुढील श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे पूर्ण भक्त पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये स्थित होतात. अशी प्रासंगिक अधपतने यथासमय थांबवली जातात. हे पुढील श्लोकामध्ये प्रभुपाद सांगतात की त्याचं वर्णन येईल. की आपल्या ह्याच्यामध्ये वैष्णव संप्रदायामध्ये एक बिल्व मंगल ठाकूर म्हणून एक आचार्य होऊन गेलेले आहेत.
तर त्यांची खूप छान स्टोरी आहे. ते बिल्वमंगल ठाकूर एका वेश्येकडे आकर्षित झाले होते आणि ते इतके तिच्या आहारी गेले होते, की एकदम अशी अतिशय प्रतिकूल परिस्थिती असते. म्हणजे वादळ, वारा, पाऊस येत असतो, नदीला खूप पूर आलेला असतो आणि त्यांना तिची इतकी आठवण होते, की तिचा ते विरह सहन करू शकले नाही आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्या पूर आलेल्या नदीमध्ये पोहत ते पलीकडे गेले. तिचं नाव चिंतामणी असतं आणि ती चिंतामणी जेव्हा ती बघती, की अशा परिस्थितीमध्ये हा माझ्याकडे आलेला आहे, तेव्हा तिला एकदम असा म्हणजे काय म्हणतात धक्का बसतो, की अशा ह्या त्यावेळेस ती एक वाक्य म्हणते, की "तू माझ्यावर जे इतकं प्रेम करतोय, तितकंच त्या भगवंतांवर केलं, तर भगवंत तुझ्या किती जन्मजन्मांतरीच्या या पापातून मुक्त करतील तुला आणि मुक्ती देतील." ही चिंतामणी हे वाक्य बोलते आणि हे वाक्य बोलल्यानंतर कुठेतरी त्यांच्या ते हृदयाला स्पर्श करतं आणि त्याच्यातून काय होतं, की त्यांच्यामध्ये विरक्तीची भावना निर्माण होते. हे बिल्वमंगल ठाकूर वृंदावनमध्ये जवळपास 700 वर्ष राहिलेले आहेत त्या काळामध्ये आणि हे जेव्हा बिल्वमंगल ठाकूर ऐकतात आणि त्यांना कुठेतरी ती जाणीव होते, त्या क्षणाला त्या चिंतामणी वेश्येला ते सोडतात आणि जेव्हा ते सोडून वृंदावनला निघतात आणि जेव्हा वृंदावनला ते चाललेले असतात, तेव्हा रस्त्यामध्ये काय होतं, की एक ब्राह्मण पत्नी असते आणि त्या ब्राह्मण पत्नीकडे ते आकर्षित होतात. आता ती ब्राह्मण पत्नी एकदम अशी सजून, नटून-थटून येते आणि जेव्हा ते बघतात, ती येते त्यांच्याकडे, तेव्हा कुठेतरी त्यांना जाणीव होते, की हे मी काय करतोय? म्हणजे याचा अर्थ असा झाला का, की ते प्रामाणिकपणे भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी ते अगदी हे झालेले होते. म्हणजे त्यांची इच्छा प्रामाणिक होती, चेतना प्रामाणिक होती. परंतु काही संस्कार असल्यामुळे तिथे त्यांच्याकडून ती गोष्ट घडायला लागली आणि जशी त्यांना जाणीव झाली, की हे मी काय करत आहे? त्याच क्षणाला ते तिच्याकडून 2 पिना घेतात. आणि त्या पिना स्वतःच्या डोळ्यांमध्ये घालतात आणि डोळे फोडतात. की ते म्हणतात, की "याच्यामुळे मी भ्रमित होत आहे." म्हणजे हे खूप उच्च स्तरावरचं उदाहरण आहे, की हे आपल्या म्हणतात ना, काही अनुकरण, काही अनुसरण असतात. त्या पद्धतीतलं आहे, की हे आपण फक्त शिकू शकतो ह्याच्यातून. ही भावना ग्रहण करू शकतो याच्यामध्ये, की याचा अर्थ काय, की त्यांची भावना किती प्रामाणिक होती भगवंतांना शरणागत होण्याची. फक्त त्याच्यामध्ये काही गोष्टींमुळं, पूर्वसंस्कारांमुळे अडथळे येत होते आणि ते अपराध होत होते. म्हणून भगवंत त्या भक्ताची प्रामाणिकता बघतात. हेच बिल्वमंगल ठाकूर पुढे किती मोठे आचार्य होऊन गेले. तर यांचं खूप सुंदर चरित्र आहे. आपल्या वैष्णव संप्रदायामध्ये बिल्वमंगल ठाकूरांचं. जर तुम्हाला कधी कुठला क्लास त्यांच्याबद्दल ऐकायला मिळाला, तर नक्की तुम्ही ऐका. तर असं आपण बघू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय, की संकल्प आहे, निश्चय आहे, परंतु काही गोष्टी पूर्वसंचितामुळे, पूर्वकर्मांमुळे त्या गोष्टी घडतात. म्हणून कधी-कधी पाप जे असते, ते पाप कशामुळं होतं? म्हणजे ते अपराध कशामुळे, पाप कशामुळे घडतं आपल्याकडून? तर कधी-कधी पूर्वजन्मीचे काही आपण अपराध पण केलेले असतात किंवा या जन्मामध्येही झालेले असतात. वैष्णवांप्रती जर आपण काही अपराध केले असतील, तर त्याच्यामुळे पण हृदयामध्ये ही दूषित भावना येते आणि त्याच्यामुळे पण हे आकस्मिक हे होतं, पतन होऊ शकतं. काही अवैष्णवांप्रती जर आपल्याकडून अपराध झालेले असतील, तर त्याच्यामुळे पण आपली बुद्धी भगवंत हरण करून घेतात. परंतु ती गोष्ट शिकवण्यासाठी असते, परंतु भगवंत त्यांना नाकारत नाहीत. की जसं आपण श्रीमद भागवतममध्ये ही स्टोरी येते, की एकदा ब्रह्मदेव जे आहेत ना, त्यांची मुलगी हं, वाक नाव असतं तिचं. तिच्या प्रती काही क्षणापुरते ते मोहित होतात कामभावनेने आणि हे जेव्हा मोहित झालेले हे मरीचीचे पुत्र असतात. हे मरीचीचे पुत्र बघतात, की हे मोहित झालेत आणि ते काय करतात, ब्रह्मदेवांचा उपहास करतात आणि ब्रह्मदेवांचा उपहास केल्यामुळे काय होतं, की त्यांचं पतन होतं. आणि हेच जे मरीचीचे हे पुत्र असतात, हेच कालनेमी म्हणून जो राक्षस असतो त्याचे पुत्र बनतात. आणि त्या जन्मामध्ये विष्णूद्वारा ते मारले जातात. आणि परत हेच पुत्र मरीचीचे देवकीचे पोटी म्हणजे आपण बघितलं भगवंतांचे जे भाऊ आहेत अगोदरचे देवकीचे जे पुत्र मारलेले गेलेले आहेत. तर हेच हे मरीचीचे पुत्र देवकीच्या गर्भामध्ये येतात. आणि इथे सुद्धा आपण बघतो की हाच कंस हा कालनेमीच हा कंस बनलेला असतो. मग हाच कंस परत या जन्मामध्येही त्यांचा वध करतो. म्हणून आपण बघू शकतो की कुठलेही भक्त जर ब्रह्मदेवाचं हे इतकं सुंदर उदाहरण आहे, की ब्रह्मदेव जरी ते काही क्षणापुरते आकर्षित झाले, तरी ही शिक्षा त्यांना मिळाली. ज्यांनी उपहास केला त्यांच्या प्रती, त्यांना ही शिक्षा मिळाली. त्यांना हे इतके जन्म त्यांना पुढे घ्यावे लागले. मग विचार करा, की एखाद्या वैष्णवांप्रती आपण जर अपराध केला, तर आपल्याला किती मोठी गोष्ट म्हणजे का बरं आपल्याकडून जेव्हा आपण अपराध करतो, तेव्हा आपल्याकडून नकळतपणे पाप कर्म व्हायला लागतं. कारण ती हृदयामध्ये ती दूषितता येते.
म्हणून हे आपण बघितलं पाहिजे की कशा भक्तांच्या बाबतीत कुठल्याही भक्ताचा आपण काय म्हणतात अशी चेष्टा मस्करी करू नये, किंवा त्यांचा म्हणतो ना एखाद्या भक्ताप्रती आपण असं उपहासात्मकपणे हसलो किंवा त्यांची काही हे केली, निंदा केली, तर अशा वेळेस काही काळाने आपण सुद्धा त्या भक्ताच्या जागेवर जाऊ आणि ती प्रतिक्रिया ही आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये येऊ शकते. म्हणून हा श्लोक जो आहे तो आपण बघू शकतो की भक्तांच्या जीवनामध्ये ज्वलंत श्लोक आहे हा, की भक्तांच्या जीवनामध्ये आपल्याला तो दिसू शकतो. परंतु जो प्रामाणिकपणे भगवंतांची भक्ती करतोय, त्याच्यामध्ये आपण मात्र हा दोष बघितला नाही पाहिजे. तर त्याची ती भावना काय आहे ते बघितले पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण त्याचा काय केला पाहिजे, आदर केला पाहिजे. हा, की काही गोष्टी अशा असतात की खूप काही अपराध पण झालेत आणि अपराध होऊन त्याची जाणीव पण नाहीये आणि जाणीव होऊन अजूनही ती व्यक्ती त्या चुका करते, तर नक्कीच अशा भक्तांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. परंतु दूर राहताना पण आपण काय केला पाहिजे, आपण त्याचा सन्मान केला पाहिजे, परंतु आपण त्यांचा संग नाही घेतला पाहिजे. म्हणून ही गोष्ट आपण शिकू शकतो की भगवंत अशा भक्तांच्या बाबतीत जर काही अपराध आपल्याकडून झाले तर नक्कीच आपल्याला भगवंत क्षमा करणार नाहीत. जसं ब्रह्मदेवाच्या बाबतीत बघितलं, त्यांना साधू ब्रह्मदेवांचं स्थान किती उच्च आहे आणि एका एवढ्या एवढ्या गोष्टीमुळे त्यांच्याकडून ते उपासात्मकतेने हसले त्यांच्यावर, तर त्यांना त्याची शिक्षा किती मोठी मिळाली. म्हणून भगवंत इथे सांगत आहेत की जो त्या भक्तीने म्हणजे जो तो भक्तिमय सेवा करत आहे, दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात काही निश्चय आहे, निश्चयाने करतोय, निश्चयाने धैर्याने करतोय आणि उत्साहाने करतोय, भले काही गोष्टी झाल्या तरी अशा व्यक्तीला आपण साधू समजले पाहिजे. जसं चैतन्य चरितामृत मध्ये शेवटची 1-2 मिनिटाची स्टोरी सांगून संपवते की काल कृष्णदास म्हणून एक चैतन्य महाप्रभूंबरोबर दक्षिण भारत यात्रेमध्ये गेले होते आणि त्या भारत यात्रेमध्ये ते एका ठिकाणी काही स्त्रियांकडे आकर्षित झाले आणि हे चैतन्य महाप्रभू म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णांचं हे आहे अवतार. त्यांना जाणवलं, लक्षात आलं, पण परंतु ते अख्ख्या यात्रेमध्ये त्यांना काही बोलले नाही. पण जसे ते जगन्नाथपुरीला आल्यानंतर ते भक्तांना म्हणतात की हा माझ्या डोळ्यासमोर नकोय, याला बाहेर काढा. परंतु सगळे भक्त काय करतात, जरी चैतन्य महाप्रभूंनी त्यांना बाहेर काढलं तरी भक्त त्यांना स्वीकारतात, कालकृष्णदासला. आणि ते काय करतात, काही काळाने चैतन्य महाप्रभूंना म्हणतात की तुम्ही इथे यात्रा करून आल्यानंतर जगन्नाथपुरीला, तुम्ही इथे पोहोचलात जगन्नाथपुरीला, हा संदेश बंगालला मायापूरला देणं गरजेचं आहे. तर ज्यावेळेस हा मेसेज देण्यासाठी आपल्याला एका भक्ताची गरज आहे, तर आम्ही देऊ का त्या भक्ताकडे, असे ते म्हणतात. आता चैतन्य महाप्रभू पण भगवंतच आहे, ते अंतर ज्ञानाने ओळखतात आणि ते हो म्हणतात आणि मग ही सेवा ते कालकृष्णदासला देतात. म्हणजे याचा अर्थ काय, की भगवंतांचे भक्त ज्या त्या भक्तांच्या प्रती कधीही आपण द्रोह केला नाही पाहिजे किंवा कधीही त्यांचा तिरस्कार नाही केला पाहिजे. हा, ती प्रवृत्ती असेल तर त्या प्रवृत्तीचा आपण नक्कीच हे केला पाहिजे. तर कालकृष्णदास काही क्षणामध्ये चुकले तिथे, परंतु भक्तांनी त्यांना सांभाळलं आणि स्वीकारलं, कारण त्यांची पण भगवंतांच्या प्रती जी काही चूक झाली ती पश्चातापाची भावना होते. म्हणून आपण बघू शकतो की जर एखाद्या व्यक्तीकडून काही अपराध होत आहेत एखाद्या भक्ताकडून आणि परत तरीही ती व्यक्तीला त्या अपराधाची जाणीव न होता वारंवार ती गोष्ट करतीये जाणून पण आणि स्वतःमध्ये ती इम्प्रूव्ह करत नाही, तर मग मात्र अशांपासून आपण दूर राहिले पाहिजे. परंतु जरी काही अपराध होत असतील, जरी काही पातक घडलं, परंतु त्याची चेतना, त्याची कृष्ण भावनेमध्ये निश्चय आहे, धैर्य आहे, करायचं आहे आणि त्याच्यातून बाहेर पडायचं आहे आणि स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करत आहे, तर अशा भक्तांचा आपण आदर केला पाहिजे. आणि म्हणून ह्याला म्हणतात, हे सगळं कशाच्या ह्याच्यावर आधारित आहे, तर सिन्सिअरिटी. प्रत्येकाची सिन्सिअरिटी ही वेगवेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाची सिन्सिअरिटी भगवंत किती आहेत ते बघतात. तर हा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. आणि क्षमा करा, खूप वेळ घेतला मी ऍक्च्युली, पण हा इतका महत्वाचा श्लोक आहे आणि भक्तांच्या जीवनाशी निगडीत आहे रोजच्या, म्हणून मला ते थोडंसं स्पष्टीकरण जास्त द्यावं लागलं. थँक्यू सो मच. याच्यावर जर कुणाला काही प्रश्न असतील किंवा कुणाला काही अजून एक्स्ट्रा सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. हरे कृष्ण. मग त्याची सेटिंग चेंज करा. हरी बोल. हरी बोल. हा, थँक्यू तेच संदिनी ना. शिकते माताजी. खूप छान श्लोक होता. आणि छान तुम्ही एक्सप्लेनेशन पण दिलं. थांब आपण हे चेंज करूया. मी तोपर्यंत हे करते. मैत्रिणींनो,
अनम्यूट अनम्यूट कर. हा. मैत्रिणींनो, आपण दर रविवारी हे केलेलं आहे की आपण अनम्यूट एकत्र. अनम्यूट अनम्यूट. हा, चालू आहे माताजी माझा. आवाज येत नाहीये. हो का? आता केलंय ना, येतोय. मैत्रिणींनो, आपण दर रविवारी एक सर्व वैष्णवी एकत्रित येऊन हरिनाम घेत आहोत. या सगळ्या गोष्टींचं सार हे एकत्रित हरिनाम घेणे हेच आहे. तर आता रविवारी पण आपण सकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये एकत्रित जप करणार आहोत. उद्या आपला क्लास नसेल आणि रविवारी सकाळी 6लाच असेल. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की रविवारी थोडे का होईना, एक 3 माळा 4 माळा जसे जमेल तसे एकत्रित जपासाठी तुम्ही जॉईन करा. आम्ही त्याची लिंक नक्कीच ग्रुपवर शेअर करू. तर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता, किंवा काही सांगायचं असेल तर, नाहीतर मग आपण थांबू. माताजी, एक मला विचारायचं होतं. हा, येस ह्या माताजी. आपल्या भक्तीमध्ये म्हणजे साधना काय काय करायची असते? साधना म्हणजे काय आहे की जे आतापर्यंत आपण ऐकत आलेलो आहोत. साधना म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे आहे की ते हरिनाम आहे. सगळ्या गोष्टींचं सार काय आहे की हरिनाम. सगळ्यात पहिली आपण सुरुवात कशाने करतो? श्रवणाने. ही साधनाच आहे की जेव्हा आपल्याला श्रीमद भगवद्गीतेचे क्लास ऐकायचे आहेत, प्रोग्रामला जायचं आहे, आणि याच्यातून आपण हळूहळू हरिनाम घ्यायला सुरुवात करतोय की मला हे हरिनाम सुरू करायचे. माळेवर आपण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जेव्हा हे हरिनाम आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, तेव्हा काय होतं की आपोआप आपलं हृदय शुद्धीकरण व्हायला लागतं आणि भगवंत ह्या गोष्टींना शक्ती देतात. तर साधना म्हणजे हेच आहे की श्रवणम करणे, कीर्तन करणे, जप करणे, शास्त्रांचं अध्ययन करणे, भक्तांचा संग घेणे, वैष्णवांच्या संघामध्ये येऊन एकत्रित चर्चा करणे, काही जे प्रश्न असतात, जसा तुम्ही हा प्रश्न विचारलाय की तसे त्याच्यावर चर्चा करणे. आणि साधना म्हणजे काय की असे नाही की कधी लहरीला आलं की चला आज मला वेळ आहे आणि मग मी आज 1 माळ जप करते, आणि आज आज मला आज खूप वेळ आहे तर मी आज 16 माळा जप करते, परत वेळच नाही मिळाला, नाही हो मला वेळच नाही मिळाला, मी 1 माळ केली. तर याला साधना म्हणत नाहीत. साधना म्हणजे काय की दैनंदिन क्रिया. रोज आपण इथे या भगवंतांनी ह्या श्लोकामध्ये हा निश्चय हा शब्द उच्चारलेला आहे. त्याला ते खूप महत्व आहे की निश्चयाने आपण रोज तीच गोष्ट वारंवार करतो. जसं आपण बघतो की संगीत शिकतात लोक, हे जे मोठमोठे संगीतकार किंवा संगीत शिकणार, शास्त्रीय संगीतचे, ते काय म्हणतात की आम्ही रोजचा रियाज केला. रियाज करणं म्हणजे काय की साधना. साधना कशाला म्हणतात की ती गोष्ट तुम्ही दररोज नित्य नियमाने तुमच्या जीवनामध्ये स्वीकारली आहे, त्याला म्हणतात साधना. म्हणून साधना म्हणजे आपल्याला दररोज आपण एक निश्चय करायचा की नाही, मी आता 3 माळा 4 माळा जे काय असेल की मी दिवसाच्या 4 माळा मी महामंत्राचा जप या माळेवर करेन. 4 पेक्षा जास्त झाला तर नक्कीच छान आहे, पण 4 पेक्षा मी कमी होऊन देणार नाही. मग त्याला म्हणतात साधना. मी रोज 2 भगवद्गीतेचे किंवा रोज भागवतमचे 3-4 पानं तरी वाचेल. म्हणजे ही जी गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये एक तपश्चर्या म्हणून स्वीकारतो आणि ती दररोज आपण न किती व्यत्यय आला तरी त्या व्यत्ययाला पार करून आपण ते करत राहतो, तेव्हा त्याला म्हणतात साधना. आणि साधनेच्या हे वेगवेगळे हे आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हरिनाम आणि श्रवणम. या 2 गोष्टी आपल्या जीवनामध्ये स्वीकारल्या की आपोआप आपलं जीवन हे साधनामय बनतं. मिळालं माताजी उत्तर? म्हणजे मी प्रयत्न केला, अजूनही तुम्हाला काही हा, धन्यवाद माताजी, खूप छान पद्धतीने उत्तर दिलं मला मला म्हणजे. आणि भोग दाखवतो आपण भगवंतांना, तर आपला कधी कधी दिवा आपण लावतोच, परंतु अचानक असं 1-2 तासाने दिवा तो विझतो. पण भगवंतांना ज्यावेळेस आपण प्रसाद दाखवतो त्यावेळेस तर दिवा चालूच पाहिजे ना. पण तुमच्या अल्टरमध्ये दिवा म्हणजे हे बल्ब पण असू शकतो ना छोटासा? हा, बल्ब आहे, मग परंतु ठीक आहे. हा हा नाही, तुम्ही आता आपण कसं करतो, तिन्ही सांजच्या वेळेस दिवा लावतो. कधी कधी आपलं कुकिंग होतं, उशिरा होतं, कधी कधी 8 हा. 8:30 पर्यंत तो दिवा राहत नाही. पण लाईट असतेच ना भगवंतांच्या अल्टरमध्ये आपली छोटीशी. आणि घरामध्ये हम्म. अल्टरमध्ये पण लाईट असते. जिथं अल्टर असं नाही ना की आता समजा हॉलमध्ये असू शकतं एखाद्याचं किचनमध्ये कुठे, म्हणजे त्या जागेत तो रूम मधलाही प्रकाश असतो आणि भगवंतांच्या देवघरामध्ये पण तो लाईट असतो. त्यावेळेस आपण तो लाईट लावू शकतो. दिवाच लावावा असं काही नाही. तुम्ही तिन्ही सांजच्या वेळेस आपण जो दिवा लावतो तो प्रत्येक वेळेसच भोग लावताना लावावा असं काही नाहीये. तुम्ही आपली तो लाईट लावून पण तुम्ही भगवंतांना तो भोग लावू शकता. धन्यवाद माताजी, खूप छान पद्धतीने उत्तर दिलं मला. थँक्यू. चालेल, अजून काही नसतील कोणाचे प्रश्न तर थांबूया आपण. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम माताजी, खूपच छान क्लास झाला आणि खूप छान माहिती देत आहे.
आणि हे बारीक सारीक प्रश्न जसे आता माताजींनी विचार की दिवा 24 तासाचा पाहिजे का तिथे एक छोटासा बल्ब असला तरी हरकत नाही, तोही एक प्रश्न असतो. बऱ्याच जणांना असेल तसा प्रश्न. थँक्यू व्हेरी मच माताजी. आणि खूप सुंदर उदाहरणं तुम्ही दिली सगळ्या चैतन्य चरितामृत आणि भगवद्गीता भागवतम मधली पण उदाहरणं घेतायत तुम्ही. खूप छान वाटतंय. थँक्यू व्हेरी मच. व्हेरी ग्रेटफुल टू यू माताजी. प्रभुपादांच्या धन्यवाद. भगवद्गीतेप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करूया. थँक्यू. चालेल. हरी बोल. थांबूया माताजी. होस्ट कोण आहे? हा हरी बोल. संपले. थांबूया म्हटलं आता, काही प्रश्न हो नाही. चालेल 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 चालेल. ओके थँक्यू.